माझा सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स आलेला आहे, त्याच्यामुळं मला तर अजिबात ते पसंतच नाही पडलंय. हाय हॅलो नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक छान टॉपिकवरती बोलूयात, जे की सगळ्या मॉमीजला आणि ज्या होणार आहेत त्यांच्यासाठी माझा एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे. आफ्टर ऑल ज्याची त्याची चॉईस आहे, पण म्हटलं मला जो एक्सपिरियन्स आलेला आहे त्याच्यातून नक्कीच तुम्हाला मदत होईल, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजकाल ना मार्केटमध्ये खूप सगळे ना जेव्हा न्यू मॉमीज होतात तर ड्रेसेस येतात. आय नो ते हेल्पफुल होतात. मलाही माझे सगळे जे काही प्रेग्नन्सीचे ड्रेसेस आहेत ते हेल्पफुल झालेत. जेवढे काही मी वन पीस घेतले होते, जेवढे मी काही लॉंग ड्रेस वगैरे घेतलेले होते, शॉर्ट ड्रेस वगैरे घेतले, हा त्यातलाच एक आहे जो की मी रियूज केला. तर असे यूज होतात, त्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त मला एक महत्त्वाचं शेअर करायचं होतं आज, की जे काही आपण आफ्टर डिलिव्हरी ना ते फिडिंग गाऊन वगैरे येतात मार्केटमध्ये, त्याचं खूप क्रेज आहे. फिटनेस चेन असते त्यांना झिपवाले, ते येतात किंवा आडव्या झिपचे येतात किंवा असे बटन्स येतात इथे. तर मीही त्यातलीच होती आणि मला असं गाईड करणारं कुणी नव्हतं, एक्सपिरियन्स की सांगणारं की हे घे किंवा घेऊ नको. तर मी असे ना झिपचे मी ऑलरेडी 2 गाऊन घेतलेले, जे की मी कधी वापरते हे मी तुम्हाला सांगते, त्याचा कधी यूज झाला. तर ब्रेस्ट म्हणजे आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंगसाठी जे ब्रेस्ट फिडिंग गाऊन जे येतात त्या टॉपिकवर मी बोलणार आहे. तर मी काही असे गाऊन घेतले होते. तर याला ना 4 बटन आहेत पुढे, असे लॉंग गाऊन होता, 4 बटन आहे. तर हा मी अजून एकदाही घातलेला नाही आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी. हाच नाही, मी जे काही आत्तापर्यंतचे दोन्ही गाऊन म्हणजे हा धरून 3 जे गाऊन घेतलेले ब्रेस्ट फिडिंग गाऊन जे म्हणतो आपण त्याला, त्याचा मी एकदाही वापर केलेला नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. काय तर आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हाच त्यांचे जे गाऊन येतात आपल्याला 3-4 दिवस आपण जे घालतो ते खूप कम्फर्टेबल असतात. म्हणजे इथे एक नॉड असते आणि इथे एक नॉड असते. ही नॉड ओपन करायची की तुम्ही ह्या साईडनं हे करू शकता, आणि पूर्ण ओपन करायचं असेल तुम्हाला दोन्ही साईडनं बेबीला फीड करायचं, तुम्ही ही नॉड ओपन करून छानपैकी दोन्ही साईडनी त्याला ब्रेस्ट फीड करू शकता. एकदम सिम्पल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस आपण जे ब्रेस्ट फिडिंगचे जे गाऊन घेतो त्याचा प्रॉब्लेम मला आत्तापर्यंत काय एक्सपिरियन्स आला, मी घरी आली आणि मला जे आणलेले जे गाऊन आहे, पहिले तर मी 7व्या महिन्यापासून ते यूज करायला घेतले कारण कम्फर्टेबल होते. ड्रेसही घालायची आणि गाऊनही हाऊस म्हणून घालायची. तर मी जे ब्रेस्ट फिडिंगचे जे गाऊन घेतले ना, तर त्याच्यामध्ये काय झालं, जे पहिली गोष्ट मी जो पहिला यूज केला तो दोन्ही साईडने अशा उभ्या झिप होत्या, घेताना खूप आऊस झाली. आणि जेव्हा मी बेबीला ते खूप इथपर्यंत वगैरे नसतात, एवढ्याच झिप असतात एवढ्या साईजच्या, आणि जेव्हा मी बेबीला ब्रेस्टफीड करायला गेले ना तर प्रॉब्लेम असा झाला की मला अजिबात त्याला ब्रेस्टफीड करता आलं नाही. त्याचं रिझन सांगते. झिप ओपन करून एवढ्याशा भागामध्ये एक तर आपलं असतो टेंडर झालेले असतात ब्रेस्ट, आणि बेबीला कम्फर्टेबल फीड करते यावं म्हणून ना त्यांची स्किन आहे बेबीची नाजूक असते, त्याला रॅश वगैरे नको यायला, आणि एवढं अडखळत फीड घालणार कोणी सांगितलं. त्याच्यापेक्षा ते एकदा दोनदा मी ट्राय केलं आणि झिप कसं असतं ना, झिपचा हा जो साईडलाचा जो पार्ट असतो तो लागू शकतो स्किनला बेबीच्या, त्याच्यामुळं ते बंद केलं. आणि मला ते समहाऊ ते कम्फर्टेबल नाही वाटलं. म्हणजे एवढीशी जागेला फीड करणं ते होतच नव्हतं. म्हणजे माझ्यासाठी ती कन्सेप्ट चुकीची होती. तो मी कॅन्सल केलं, ते घालणं बंदच केलं. त्याच्यानंतर जो दुसरा गाऊन जो आहे तो माझा होता आडव्या झिपचा. तो जो आडवा झिप जो आहे त्याला म्हटलं चला ह्याने होतं की नाही आपण करूयात. तो आडव्या झिपचा गाऊन मी ट्राय केला. तर आडव्या झिपची ही साईज अशी एवढीशी साईज होती, आणि त्यालाही मी सेम मला प्रॉब्लेम यायला लागला. त्याला फीड नाही करता आला, आणि मला समोर असं वाटलं की ह्याच्यामुळे बेबीला त्रास होऊ शकतो त्याच्या स्किनला वगैरे, फेसला. सो मी तेही ऑप्शन नाही मला आवडलं, सो तो मीही डिस्कार्ड केला. त्याच्यानंतर हा बटन्सचा गाऊन, जो की मी हा बटन्सचा गाऊन घेतला, आणि याला जवळजवळ 4 बटन, म्हणजे इथून एवढा भाग ओपन होत होता, पण समहाऊ ना इथं स्टक झाल्यासारखं होत होतं. म्हणजे आपल्याला एकदम असं बसायला लागत होतं, म्हणजे पोझिशन जी आहे ती नॉर्मल आपण कम्फर्टेबल नाही बसू शकतो. सो मी तेही ऑप्शन डिस्कार्ड केलं, कारण
मला ब्रेस्ट फिडिंग गाऊन जे आहे याची कन्सेप्ट बिलकुल आवडली नाही आणि मला तर नाही जमलं त्याने. मे बी आपल्या बाकीच्यांना जमू शकते किंवा बाकीच्यांना जमलं पण असेल, आय नो, पण मला तर नाही जमलं. त्याच्यामुळे मी नाही यूज केले ब्रेस्ट फिडिंगचे गाऊन. आता दुसरा प्रश्न, मग मी काय यूज केलं? सो ब्रेस्ट फिडिंगमध्ये मग मी काय यूज केलं हे मी तुम्हाला सांगते. कम्फर्टेबली आपला टी शर्ट आणि घरात जे आपण पायजमा घालतो ते, तर मी आत्तापर्यंतही तेच यूज करते. कम्फर्टेबल आहे, वॉकिंगसाठी कम्फर्टेबल आहे. जरी सी सेक्शन घातलं त्याच्यासाठी कम्फर्टेबल, छान अफोर्डेबल पॅन्ट्स मिळतात मार्केटमध्ये. लोकल मार्केटमध्ये घ्या कुठले, जे आपल्याला कम्फर्टेबल वाटते त्या हिशोबाने मी टी शर्ट्स, आणि ते पण टी शर्ट एकदम असे आपले एल साईज म्हणून एलच घेत नाही, एक साईज मोठी, तर एक साईजचे मोठे टी शर्ट असे ढगळ. इवन मी वरूनचे जे जुने टी शर्ट आहेत ते लिटरली यूज केले, कारण लीक होतं, डाग पडतात. त्याच्यापेक्षा बेटर आहे की एकदम नवीन टी शर्ट नको घालायला, आणि जर नवीन घेतलं तर वॉश करून घातलं म्हणजे बेबीला काही ॲलर्जी वगैरे नको यायला त्याची, म्हणून फॅब्रिकची वगैरे. आणि शक्यतो कॉटनचे टी शर्ट्स मी वापरले, आणि पॅन्ट्सही मी शक्यतो कॉटनच्याच यूज केला. खूप कम्फर्टेबल होत्या, आणि आपलं सी सेक्शनमध्ये स्कार वगैरे असतो त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम, कारण इथपर्यंत ती पॅन्ट येते त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आला. आणि शर्ट पण एकदम लूज वगैरे होते, त्याच्यामुळे कम्फर्टेबली कुठेही मांडी घालून बसा, सोफ्यावर बसा, बेडवर बसा, खाली बसा, इझिली होत होते. आणि माझा सेकंड डे होता डिलिव्हरी नंतरचा, आणि मला त्यांनी पहिले सांगितलं होतं की ब्रेस्ट फिडिंगचे जे ब्रा आहे त्या यूज करायला स्टार्ट कर म्हणून. सो मला असं वाटायचं की काय म्हणजे, पण मी काय त्या दिवशी बाईच नाही केली. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पण मला लॅक्टेशनवाल्या आल्या, आणि त्यांनी मला लगेच सांगितलं की ब्रेस्ट फिडिंगच्या ब्रा तू का नाही घेतल्या म्हणून. म्हणजे मग नंतर मला कळलं की त्याचा काय यूज आहे, म्हणजे तुमचं ऑकवर्डनेस वाटत नाही, तुम्ही कम्फर्ट, आणि खूप छान एकदम मस्त त्या ब्रा, मला त्या फार आवडल्या. म्हणजे मी बरंचसं बाय केलेलं ट्रॅव्हलिंगसाठी आणि घरामध्ये घालायला, मला खूप आवडल्या त्या. कारण ब्रेस्ट फिडिंगच्या ब्रामध्ये ना वरच्या अशा घ्यायच्या, जेणेकरून असं केलं की तुम्ही इझिली ब्रेस्ट फीड करू शकता ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि मेन म्हणजे ब्रेस्ट फिडिंग बाहेर गेल्यानंतर त्याचे पॅड पण मिळतात, तेही छान लावले की तुम्ही लीक वगैरे होत नाही, डाग वगैरे दिसत नाही, घाणेरडं दिसत नाही. हे मला फार आवडलं. त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंगच्या ब्रामध्ये मी इन्व्हेस्ट केलं, आणि टी शर्ट आणि पायजमामध्ये इन्व्हेस्ट केलं. मला गाऊन अजिबात आवडले नाही, त्याच्यामुळे मी पुढेही त्याच्यामध्ये कधी इन्व्हेस्ट करणार नाही फ्युचरमध्ये. आता मेन म्हणजे ना, आता हे गाऊन इन्व्हेस्ट तर त्यामध्ये केलेलं आहे, पण त्याचा यूज कसा करून घ्यायचा हेही महत्त्वाचं आहे. सो मग मी काय करते, रोज बेबीला सकाळी मीच आंघोळ वगैरे घालते माझ्या हाताने, त्याच्या आधी मसाज करते. तर बेबी मसाज करायला ना मी काय करते, सिम्पल हे आता तसे टाकून द्यायचे, मग याचं कसं काय यूज करणार, म्हणून मी काय करते, बेबी मसाजला ना खूप ऑइल वगैरे असतं, बेबी इकडे तिकडे आपल्या अंगावर पडतो, कधी कधी त्याबरोबर फीडही करतो. म्हणून मी काय करते, हे जे गाऊन आहे ना, सगळं झाल्यानंतर ना फक्त मसाज करायचं बाकी, त्याच्या वेळेस हा गाऊन मी वेअर करून घेते, आणि मग त्याचा मसाज आणि आंघोळीच्या वेळेस मी हाच गाऊन ठेवते. म्हणजे ओला वगैरे झाला, काही झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, बाकीचं काही खराब होत नाही. पण हा जर खराब झाला तर खराब झाला असं, म्हणून मी टी शर्ट, पायजमा, माझे दुसरे ड्रेसेस, कुर्ता, पंजाबी किंवा बाकीचं काहीही घालत नाही. फक्त आणि फक्त हा जे गाऊन आहेत ते घालते, आणि त्याची मसाज, आंघोळ सगळं आटोपल्यावरच ते चेंज करून वॉशला टाकून देते. तर याचा मी असा यूज केलेला आहे. आता बाकीच्या ज्या मॉमीज आहेत त्या कसा यूज तुम्ही करू शकता दिवसभरासाठी वगैरे, ते आता तुमच्यावर आहे ऑब्व्हियसली, पण मी आता ह्याचा असा यूज केलेला आहे. अदरवाईज याचा दुसरा ब्रेस्ट फिडिंग गाऊन ब्रेस्ट फिडिंगसाठी नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर खरंच सबस्क्राईब करून जा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर. सो चलो, हा व्लॉग मी इथेच एंड करते, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण 9:15 वाजत आली आणि वॉकवरून आल्यानंतर मी हा शूट करते, कारण मला दिवसभरामध्ये शूट करायला वेळच नाही मिळाला आज. आणि 2 दिवसापासून असं होतंय ना की मला फक्त संध्याकाळी वॉकवरून आल्यानंतरच शूट करायला वेळ मिळतोय, कारण बेबीचा आता जेवायचा टाईम होतो 10 मिनिटांमध्ये. सो चलो, हा व्लॉग इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.